Hello students, good morning. See, we are going to discuss about the remaining part of our science 2 question paper, and that one is nothing but the question number 3 and question number 4. There is some technical issue, therefore the video is divided into 2 parts. पहा मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 बद्दल डिस्कशन केलेलं आहे. रिमेनिंग जे क्वेश्चन आहेत क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 याच्याबद्दल आता आपण बोलणार आहोत. पहा फक्त क्वेश्चनमध्ये एक्सपेक्टेड आन्सर काय होतं तेवढंच मी सांगणार आहे. आपण रिव्हिजन देखील घेतलेली आहे, आपला सिलेबस देखील तो जो टर्मिनलला होता तो कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे काय आणि त्याला एक्सपेक्टेड आन्सर काय आहे याच्याबद्दल मी बोलणार आहे बाळांनो. पहा आता फापट पसारा लिहून चालणार नाही. जसं की मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आली आहे, तुमच्या युनिट टेस्ट वगैरे चेक करून बाबा डिफरन्स असेल डिस्टिंग्विश असेल तर तुम्ही त्या कशा पद्धतीने लिहिलं हवं आहे. बरेचसे स्टुडंट्स काय करतात, डिस्टिंग्विश असेल तर निबंध टाईप लिहितात. पहिल्यांदा जे विचारलं आहे, सपोज आता तुम्हाला पहिलाच क्वेश्चन इथे विचारलेला आहे, डिस्टिंग्विश बिटवीन ग्लायकोलिसिस अँड TCA सायकल. पहा आता डिस्टिंग्विश बिटवीन म्हटल्यानंतर तुमचे तिथं कंपल्सरी 2 कॉलमच आले पाहिजेत बाळांनो. तुम्ही काय करता, ग्लायकोलिसिसचा एक पॅरेग्राफ लिहिता आणि TCA सायकलचा एक पॅरेग्राफ लिहिता. नो, तो अख्खा पॅरेग्राफ दोन्हीच्या दोन्ही आन्सर्स बरोबर असले तरी मिळणार नाहीत. आणि मी हे सतत सांगते जेव्हापासून मी तुमच्या युनिट टेस्ट चेक करते तेव्हापासून. पहा आपल्याला एक मार्क नाही, आपल्याला अर्धा मार्क मिळवायचा आहे आणि अर्धा मार्क आपल्याला गमवायचा नाही आहे. सो जे काही सांगते ते व्यवस्थित हे ऑब्झर्व करा व्हिडिओ आणि त्या पद्धतीने तुमचे आन्सर्स येऊ द्यात. असतात तुमची सगळी छान, पण अजून आपल्याला इम्प्रूव्हमेंट काय केली पाहिजे, कशा पद्धतीने अजून छान लिहिलं म्हणजे आपला पेपर छान होईल याच्यावर सगळ्यावरती मी बोलणार आहे. सो द क्वेश्चन नंबर फर्स्ट बिलॉंग्स टू क्वेश्चन नंबर 3, डिस्टिंग्विश बिटवीन ग्लायकोलिसिस अँड TCA सायकल. सगळ्यात पहिल्यांदा डिस्टिंग्विश करताना तुमचे 2 कॉलम आले पाहिजे बाळांनो. तिथं एका साईडला तुम्ही लिहिणार आहे ग्लायकोलिसिस आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही लिहिणार आहात TCA सायकल. पहा ग्लायकोलिसिस, ज्यांनी कोणी हा क्वेश्चन सॉल्व केला असेल त्यांच्यासाठी सांगते TCA सायकल. पहा आता इथं हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला आय थिंक इट इज फॉर 15 मार्क बरोबर. आणि यातलं तुम्हाला सांगितलं आहे अटेम्प्ट एनी 5. ओके, मीन्स ईच क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स बरोबर. आता ज्यांना बाबा फुल कॉन्फिडन्स आहे की मी जे आन्सर्स लिहिणार आहे 5च्या 5 आन्सर्स माझे आउट ऑफ मार्क देणारे आहेत, सो मी 5च अटेम्प्ट करणार. पण एखाद्याला जर वाटत असेल की बाबा मला वाटतंय ह्या क्वेश्चनचा आन्सर माझं चुकू शकतं, तर तुम्ही येत असेल तर 5 पैकी 6 अटेम्प्ट करायला काहीही हरकत नाही. त्या पद्धतीने तुम्ही टाईम मॅनेजमेंट करायचं तुमचं. ओके, लक्षात आलं काय काय गोष्टी सांगते ते सगळं लक्षात घ्या. कारण की कधी काय होतं, आपण 5 क्वेश्चन लिहितो, 5 विचारलेत, मला 5 येत आहेत, मी 5 लिहिले, पण अचानकपणे एखादा पॉईंट चुकतो, विसरलं जातं. सो जर का 6वा येत असेल तर 6वा पण अटेम्प्ट करायचा, म्हणजे तिथं तुमचं चुकलं तरी हा तुमचा तिथं ॲड होणार आहे. हे एक लक्षात आलं. सो पहा डिस्टिंग्विश लिहिताना नेहमी 2 कॉलम करायचे. आता ग्लायकोलिसिसमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट खूप इझी आणि खूप सोपं होतं. पहा हे ग्लायकोलिसिसमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट तुम्ही काय लिहिणार हो, तर ग्लायकोलिसिस इट इज अ फर्स्ट स्टेप ऑफ रेस्पिरेशन, हो की नाही. आणि जी सेकंड आहे TCA सायकल इट इज अ सेकंड स्टेप ऑफ रेस्पिरेशन. ओके, त्याच्यानंतर दुसरं तुम्ही काय लिहिणार आहे तिथं ग्लायकोलिसिसमध्ये, तुम्ही हे लिहू शकता ग्लायकोलिसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज EMP पाथवे, व्हाईल अदर हँड इन द TCA सायकल इज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट हेन्स क्रेब. देअरफॉर तुम्ही तिथं काय म्हणणार आहे, TCA सायकल इज डिस्कवर्ड बाय TCA सायकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्रेब सायकल. ओके, 2 पॉईंट झाले. आता फॉर 2 मार्क्स डिफरन्सेस किती लिहायचे. बरेचसे स्टुडंट काय करतात, 2च पॉईंट लिहितात, पहिला लिहिला दुसरा लिहिला. 10th स्टँडर्डला गेल्यानंतर 2 पॉईंटवरती तुम्हाला 2 मार्क्स मिळणार नाहीत बाळांनो. तुम्हाला मिनिमम त्या ठिकाणी ॲटलिस्ट 4 पॉईंट्स तरी लिहावे लागतील. सो जर का डिफरन्स तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला असेल, इथं किती मार्काला विचारलं, 3 मार्काला विचारलं आहे ना. सो तुम्हाला इथं किती लिहावे लागतील, मिनिमम 6 पॉईंट किंवा 5 पॉईंट. ओके, आणि 6व्या पॉईंटसाठी तुम्ही तिथं एखादं एक्झाम्पल दिलं तरी चालेल. 3 मार्क्ससाठी आहे ना क्वेश्चन, मग तुम्हाला तिथं किती द्यावे लागतील, तर 6 पॉईंट्स द्यावे लागतील. सो पहा पहिलं काय म्हटलं मी, इट इज अ फर्स्ट स्टेप, इट इज अ सेकंड स्टेप ऑफ रेस्पिरेशन. दिस इज ऑल्सो नोन ॲज EMP पाथवे, दिस इज नोन ॲज, याला काय म्हणायचं, क्रेब सायकल. ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं, यामध्ये काय होतं, कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज इनटू पायरुवेट अँड एनर्जी. ओके, आणि याच्यामध्ये काय होतं, ती आता ही फर्स्ट स्टेप आहे. फर्स्ट स्टेपमध्ये पायरुवेट क्रिएट झालं, हो की नाही. आणि तयार झालेलं पायरुवेट इथं काय केलं जातं,
ऑक्सिडाइज केलं जातं. ऑक्सिडाइज टू काय तिथे तयार केलं जाणार आहे, तर पायरुवेटचं ऑक्सिडेशन होऊन CO2 आणि वॉटर तयार केलं जातं. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे तयार होतं. हा झाला कितवा पॉईंट झाला, तिसरा पॉईंट. चौथ्या पॉईंटमध्ये ATP मॉलिक्यूल किती प्रोड्यूस होतात हे तुम्ही लिहू शकता, हो की नाही. ATP मॉलिक्यूल एकूण जे total number of ATP molecule produced in the glycolysis is 8 molecule, while in the TCA cycle the ATP molecule produced is a 24 molecules of ATP. ओके, एवढे प्रोड्यूस होतात. आणखी काय सांगू शकता, ग्लायकोलिसिस हे कुठं होतं, इट इज ऑकर इन दी सायटोप्लाझम. TCA cycle occurs or happen in the मायटोकॉन्ड्रिया. असे वेगवेगळे पॉईंट्स तुम्ही लिहू शकता की जे मी तुम्हाला आन्सर कीमध्ये सुद्धा देणार आहे. ओके, लक्षात आलेलं आहे. अजून आपण काय लिहू शकतो, एवढे पॉईंट सफिशियंट आहेत. ओके, नेट गेन ATPचे किती होतात, इथं 8 होतात आणि इथं 24 होतात. अशा पद्धतीनं 6 पॉईंट्स इथं लिहिणं गरजेचं आहे. सी क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट दी फॉलोइंग कनेक्टिंग लिंक्स. आता तुम्हाला कनेक्टिंग लिंक्स विचारले होते, इच कॅरी 1 मार्क्स. ओके, 3 कोणते कोणते विचारले होते पहा, 3 विचारले होते तुम्हाला, डकबिल प्लॅटिपस, लंगफिश अँड पेरिपेटस. ओके, डकबिल प्लॅटिपस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन कोणाकोणाचे आहेत होते, तर ते रेप्टाइल्स आणि मॅमल यांचे काय आहे, तो कनेक्टिंग लिंक्स आहे. लंगफिश इट इज अ ॲम्फिबियन्स अँड mammals, while okay peripatus is connecting link between annelida and arthropoda. इथे लिहिते पहा मी. सो डकबिल प्लॅटिपस, व्हेरी सॉरी फॉर स्लिप ऑफ टंग. सी कोणाकोणाच्या मधला आहे हे, रेप्टाइल्स आणि मॅमल्स. ओके, number 2 is the lungfish. It is connecting link between this is connecting link between mammals and amphibians. Okay, and third one is the peripatus or peripatus. It is connecting link between arthropoda and annelida. ओके, अशा पद्धतीनं हे आन्सर होतं. तुम्हाला आन्सर कीमध्ये देखील दिलं जाईल आणि शक्य असेल जेवढं पॉसिबल असेल तेवढं मी बोर्डवर लिहीन. सगळंच पॉसिबल नाही, कारण की आपल्याला अजून सायन्स 1ची सुद्धा पाहायची आहे. ओके, अशा पद्धतीनं पहा. द क्वेश्चन नंबर नेक्स्ट इज दी गिव्ह द नेम ऑफ दी फॉलोइंग. आता पहा, याच्यामध्ये इथं जे नेम ऑफ द फॉलोइंग म्हटलंय की नाही, तिथं पर्टिक्युलर नेमच हवं आहे बरं का. आता इथं काय विचारलेलं आहे पहा, गिव्ह द नेम ऑफ फॉलोइंग. त्यातलं पहिलं विचारलेलं आहे टाइप्स ऑफ ट्विन्स. ऑल ऑफ यू नो दॅट हाऊ मेनी टाइप्स ऑफ ट्विन्स, देर आर मेन 2 टाइप्स ऑफ ट्विन्स अँड दॅट वन इज नथिंग बट दी मोनोझायगोटिक ट्विन्स, डायझायगोटिक ट्विन्स अँड द थर्ड वन इज दी कंजाइंट ट्विन्स और इट इज ऑल्सो नोन ॲज सायमेज ट्विन्स. ओके, किती मार्काला होतं हे, 1.5 मार्क. 3 मार्क्ससाठी आहे ना हे, 1.5 मार्क, हे 1.5 मार्क. ओके, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला तिथं 3 नावं देणं महत्त्वाचं आहे. फक्त नावं द्यायची आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला डेफिनेशन लिहा म्हणणार नाही. मोठेचे मोठं डेफिनेशन डिस्क्रिप्शन लिहिलं आहे. ट्विन्स म्हणजे काय, काही गरज नाही आहे. तुम्ही काय करा माहिती आहे का, पहिल्यांदा क्वेश्चन वाचून घ्या, क्वेश्चन काय विचारलं आहे हे समजून घ्या आणि त्या पद्धतीनंच तिथं आन्सर आलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क 100% मिळणार. तिथे तुम्हाला कुणीच अडवू शकणार नाही. ओके, काय सांगितलं आहे, गिव्ह द नेम ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ ट्विन्स. देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ ट्विन्स, मोनोझायगोटिक, डायझायगोटिक आणि तिसरं काय लिहिणार, सायमेज किंवा कंजाइंट ट्विन्स. आता जर का एखाद्याला वाटली डेफिनेशन लिहावी तर त्याचं ते इम्प्रेशनसाठी पेपर असेल, फक्त नावं लिहिली तरी डझंट मॅटर. ओके, एवढं बरोबर आहे. त्याच्यानंतर मेथड ऑफ फॅमिली प्लॅनिंग. आता मेथड ऑफ फॅमिली प्लॅनिंग हे तुमच्या पुस्तकामध्ये कुठंही नाही. आपण जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज बघितल्या होत्या त्या कशासाठी होत्या हो, दी टेक्नॉलॉजी विच आर प्रेझेंट फॉर दी कपल्स विच डज नॉट हॅविंग चाइल्ड. त्याच्यासाठी त्या आपण काय बघितलेल्या आहेत, मॉडर्न टेक्नॉलॉजी. इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे, इथं तुम्हाला काय विचारलं आहे, मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग, कुटुंब नियोजनाच्या पद्धती कोणत्या आहेत. हा तुम्हाला ॲप्लिकेबल प्रश्न विचारलेला आहे. हा तुम्हाला कुठंही पुस्तकामध्ये याचा तुम्हाला रेफरन्स नाही आहे, अभ्यास नाही आहे, काहीच नाही आहे. फक्त हा तुम्हाला ॲप्लिकेबल प्रश्न विचारलेला आहे बेस्ड ऑन दॅट टेक्नॉलॉजीज.
सो तिथं 3 नावं तुम्ही लिहायची. एक म्हणजे फर्स्ट वन इज दी युजिंग कंडोम्स, सेकंड वन इज दी कॉपर टी अँड थर्ड वन इज दी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. या 3 मेथड्स तुम्ही लिहू शकता. कशासाठी? फॉर फॅमिली प्लॅनिंग. द फर्स्ट वन इज दी यूज ऑफ condoms, second one is the copper tea and the third one is the use of or oral contraceptive pills. ओके, हे आन्सर तिथं रिक्वायर्ड आहे. ओके, नेक्स्ट वन इज दी राईट अ शॉर्ट नोट ऑन सॅक्रेड ग्रू. आता सॅक्रेड ग्रू हा तुमच्या एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये क्वेश्चन आहे, पॉइंट आहे. सॅक्रेड ग्रू मीन्स सॅक्रेड ग्रू आर द टाईप ऑफ फॉरेस्ट विच आर कन्झर्ड इन द नेम ऑफ गॉड. हे आपण शिकलेलो आहोत. ओके, त्याच्यानंतर इट हॅज अ स्पेशल सिक्युरिटी ॲज इट इज कन्झर्ड इन द नेम ऑफ गॉड. काय असते? त्यांना स्पेशल सिक्युरिटी असते. किती मार्काला आहे हे? 3 मार्काला आहे. तुम्हाला 6 पॉईंट्स तिथे देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आणखी तुम्ही काय सांगू शकता? दिस फॉरेस्ट आर प्रिझर्व बाय सोसायटी अँड नॉट बाय दी गव्हर्नमेंट. ओके, प्रिझर्व बाय सोसायटी, दिस इज नॉट प्रिझर्व बाय दी गव्हर्नमेंट. कोण त्यांना प्रिझर्वेशन देत असतं? तर तिथली असणारी जी काही सोसायटी आहे, जी काही कम्युनिटी आहे ती त्यांना प्रिझर्वेशन देत असते. ओके, किंवा कन्झर्वेशन करत असते त्याचं. नेक्स्ट वन इज दी देर आर मोर दॅन 13,000 सॅक्रेड ग्रूव्स इन इंडिया अँड फ्यू ऑफ द एक्झाम्पल्स इज देवरावी. ओके, एवढे पॉईंट तुम्ही तिथे 6 पॉईंट्स तुम्ही मेन्शन करू शकता. आफ्टर दॅट काय आहे पहा, गिव what is the question? Complete the following classification with the example of threatened species. तुम्हाला क्लासिफिकेशन विचारलेलं आहे. आता पुस्तकामध्ये देताना तो असा पॉईंट डिटेल दिलेला आहे निबंध टाईप, आणि इथे तुम्हाला विचारताना क्लासिफिकेशनमध्ये विचारलेला आहे. काही अवघड नाही आहे. पहा, देअर आर मेनली 4 टाईप्स ऑफ or classification of threatened species. That one is nothing but the first one is the rare species. दूसरी vulnerable species, very sorry. Third one is the endangered species, and the fourth one is the indeterminate species. हे तुम्हाला आन्सर की मध्ये मिळेल. सो मी काही जास्त लिहित बसत नाही, आणि प्रत्येकाच्या खाली प्रत्येकाचं एक एक्झाम्पल विचारलं होतं. अशा पद्धतीने तुम्हाला हे तिथं चार्ट कंप्लीट करायचा होता. ओके, the rare species, example of rare species is the red panda. Here is the lion or tiger. Endangered species, lion-tailed monkey, and the fourth one is the shrew or giant squirrel, shrew खार. ओके, पहा पुढचा क्वेश्चन काय आहे. गिव रिझन इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस एनर्जी फ्रॉम स्मॉल MW, that is nothing but the megawatt, to capital MW megawatt using solar photovoltaic cell. म्हणजे स्मॉलर मेगावॅटपासून स्मॉलर ते लार्जर मेगावॅटची एनर्जी प्रोड्यूस करता येईल का सोलार फोटोवोल्टाईक सेल वापरून, हे तिथं विचारलेलं आहे. सो द आन्सर इज येस, इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस energy using solar photovoltaic cell because solar photovoltaic cell can be arranged in according to requirement of electric power. Then the large number of solar panel are connected in a series and parallelly. पहा आपण पाहिलेलं आहे जेव्हा आपण सोलार एनर्जी शिकलो, power plant based on solar energy. There are mainly 2 types of power plant. The first one is the solar photovoltaic cell and the second one is the solar thermal energy. ओके, त्या दोघांमध्ये आपण पाहिलेलं आहे. जे आपण पाहिलं सोलार फोटोवोल्टाईक सेल, त्याच्यामध्ये सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन होतं. तुम्हाला इथं विचारलंय काय, सोलार फोटोवोल्टाईक सेल वापरून आपल्याला MW2 स्मॉल MW टू कॅपिटल MW अशी एनर्जी प्रोड्यूस करता येईल का? तर येस, एनर्जी प्रोड्यूस करता येते. वाय, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? का बरं प्रोड्यूस करता येईल? कारण की आपल्याला हवे तेवढे आपण सोलार पॅनेल सिरीजमध्ये आणि पॅरलली आपण काय करू शकतो, अरेंज करू शकतो, आणि त्याच्यापासून हवी तेवढी एनर्जी आपण काय करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. हे तुम्हाला तिथं तुमच्या लँग्वेजमध्ये किंवा आपल्या आन्सरच्या लँग्वेजमध्ये सांगायचं आहे. पॅरलल टू गेट द रिक्वायर्ड इलेक्ट्रिक power, thus it is possible to produce energy from MW to MW, that is small l to capital M, using solar photovoltaic cell.
फास्टली सांगितलेलं आहे, तुम्हाला आन्सर कीमध्ये हे आन्सर मिळून जाईल. सो डोंट वरी. ओके, फक्त समजलं कशा पद्धतीनं हे मेन रिझन होतं आणि हे मेन आन्सर होतं. ओके, पहा नंतर काय दिलेलं आहे, टू विच फायलम डज कॉक्रोच बिलॉंग्स अँड जस्टिफाय युअर आन्सर विथ रिझन. पहा तुम्हाला काय विचारलेलं आहे, कॉक्रोच कोणत्या फायलममधून आहे आणि ज्या फायलममधून कॉक्रोच येतो त्याच फायलममधून तो काय येतो याचा आन्सर जस्टिफाय करायला सांगितलेला आहे. पहा, ऑल ऑफ यू नो दॅट कॉक्रोच बिलॉंग्स टू विच फायलम, कॉक्रोच बिलॉंग्स टू फायलम आर्थ्रोपोडा. व्हाय आर्थ्रोपोडा. आता त्याला मेन रिझन आहे, एक म्हणजे the cockroach is introduced into phylum Arthropoda because they have chitinous exoskeleton on their body. This is the main reason. Jointed leg हे बरोबरच आहे, jointed leg तर आहेतच, पण आणखी तुम्हाला तिथं मेन एक्झाम्पल काय सांगू शकता, मेन रिझन काय आहे त्याच्या पाठीमागे, तर कॉक्रोच हॅविंग chitinous exoskeleton. ओके, हे आन्सर आहे. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 4, अटेम्प्ट एनी वन. क्वेश्चन नंबर 4 इज फॉर 5 मार्क्स. अटेम्प्ट एनी वन मध्ये तुम्हाला विचारलं होतं, गिव्ह द डिटेल अबाउट दी मला वाटते सोलार एनर्जी युझिंग बिलो पॉईंट्स. त्यातले पॉईंट होते सोलार फोटोवोल्टाईक सेल आणि सोलार थर्मल एनर्जी. हे आपण डिटेल पाहिलेलं आहे. हां, या दोघांच्या साह्यानं तिथे तुम्हाला काय करायचं होतं ते डिटेल द्यायचं होतं. आणि सगळ्यात शेवटचं होतं एक्सप्लेन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जेव्हा एखादी सिस्टीम विचारली जाते ना बाळांनो, तेव्हा त्या ठिकाणी तिथं त्याची डायग्राम येणं मस्ट आहे. डायग्राम आलीच पाहिजे. डायग्राम नीट असावी, लेबल्ड असावी. पर्टिक्युलर जे नेमिंग पार्ट्स आहेत ना, ज्या भागांना नावं द्यायची आहेत ते भाग तुम्ही काय केले पाहिजे, हायलाईट केले पाहिजेत. ते व्यवस्थित दिसले पाहिजे. ॲटलिस्ट ते तरी तुम्ही नीट स्केच केले पाहिजेत. नंतर प्रत्येक भागाची माहिती आणि प्रत्येकाचं फंक्शन, अशा पद्धतीनं हा सगळा तुमचा पेपर होता. आता सोलार फोटोवोल्टाईक सेल त्याच्यामध्ये देखील छोटीशी तुम्ही डायग्राम तिथे काढू शकता आणि हे तुम्हाला आन्सर कीमध्ये दिलं जाईल. तर अशा पद्धतीनं तुमचा हा सायन्स 2चा क्वेश्चन पेपर होता की ज्याच्यावरती आपण डिस्कशन केलेलं आहे. नाव वी विल स्टॉप हिअर. वी विल मीट इन दी नेक्स्ट लेक्चर.